मानवी स्वभावच असा आहे की तो प्रत्येकाविषयी चर्चा करतो, स्वतःच्या बुद्धीप्रमाणे तर्काप्रमाणे अनुमान लावतो। यातून प्रत्यक्ष परमेश्वरही सुटत नाही। परमेश्वराची भक्ती करताना आम्हाला डोळ्यासमोर त्याची मूर्तीच हवी असते। त्या ईश्वरी शक्तीला सगुण रूपात बघणे हा एकत्वासाठी एकाग्रता साधण्याचा भाग आहे। परमेश्वर सगुण आहे की निर्गुण, त्याला आकारमान आहे की तो निराकार, तो दृश्य स्वरूपात जाणवतो तर नेहमीच अदृश्य स्वरूपात। परमेश्वर नेमका कसा आहे हे आजवर कुणालाही सांगता आले नाही। एवढ्या श्रेष्ठ म्हणविल्या जाणाऱ्या श्रुतींनाही नाही। खरं म्हणजे श्रुती हे परमेश्वराचेच प्रकटीकरण, अर्थातच चारही वेद, ते पण याचे नेमकेपणा सांगण्यात असमर्थ आहेत। ज्ञानदेवांना या परमेश्वराचे स्वरूप दृश्य अदृश्य, साकार निराकार, स्थूल सूक्ष्म, कल्पनातीत स्वरूप त्या विठ्ठल रखुमाईत दिसले। त्याचे सामर्थ्य, अलौकिक शक्ती याची खात्री पटली। तो सगुणातही आहे आणि निर्गुणातही, या चराचरात सर्वत्र व्यापलेला आहे। म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे। याचा आधार परमेश्वर। खरं म्हणजे सामान्यांनी परमेश्वर हा बघितला नाही, ते केवळ थोर संतांनाच शक्य झाले। परमेश्वराचे दर्शन झाले ते अलीकडच्या काळातील एकमेव व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस। सामान्य भक्तांना त्याचा ठाव लागत नाही, शोध घ्यावा तर कुठे कसा हे पण कळत नाही। सगुण भक्तीशिवाय पर्याय नाही, त्या सगुणाकडूनच निर्गुण निराकाराकडे जावे लागते। मग या परब्रह्माला नाम दिले जाते राम कृष्ण विठ्ठल, अशा विविध नावाने ओळखले जाते त्या सर्व शक्तिमानाचे नाव। त्या अव्यक्त परमेश्वराची मूर्ती मनुष्यच घडवतो, आम्ही त्याला शरण जातो। त्या अव्यक्ताची भक्ती करणे हा सामान्यांचा आवडता प्रकार। जीवन हे चंचल आहे, अस्थिर आहे, अकल्पित घटनांनी भरलेले आहे। अशा वेळेस मनुष्याला आधार असतो तो परमेश्वराचा। जीवनात कोणतेही बिकट प्रसंग उद्भवला तरी तो परमेश्वर नक्कीच संकटांचा धैर्याने सामना करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देतो, असा विश्वास जनसामान्यांचा। संतांचे मात्र तसे नाही, त्यांच्या भक्तीत कोणतीच अपेक्षा नसते। संत तुकोबारायांना आस होती परमेश्वर भेटीची, पण निरपेक्ष भक्तीनंतरही तुकोबासारख्या निस्पृह भक्तालाही परमेश्वराची भेट शक्य होत नव्हती। मग ते म्हणतात, हे देवा, तुझ्याशिवाय कुणाकडे शरण जावे, दुसरे कोण आहे माझे? हेची येळ देवा नका माके घेऊ, तुझ्या विण शरण जाऊ कोणा। जनसामान्यांच्या मनात प्रेम, अटळ विश्वास, श्रद्धा जागवणारे, शाश्वत सुखाचा मार्ग दाखवणारे, भेदाभेद विरहित विष्णुमय जग निर्माण करणारे जगद्गुरु संत म्हणजे संत तुकाराम महाराज। त्यांनी परमेश्वराविषयी विश्वास निर्माण केला। या विश्वासानेच जीवनात समाधान आनंद लाभेल ही त्यांना खात्री होती। त्यांनी भक्तीचा सुकाळ निर्माण केला। सगळ्यांना सुखेने व जगण्याचे तत्वज्ञान भागवत धर्माने रुजविले। या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानदेवानी रचला तर संत तुकोबाराय कळस ठरले। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, असे संत बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून व्यक्त केले। जेव्हा समाज जातीभेद वर्णभेदांनी ग्रस्त होते तेव्हा धर्माचा खरा अर्थ तुकोबारायांनी सांगितला। भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणत लोकांमध्ये एकात्मता निर्माण केली। अहिंसेचे तत्वज्ञान त्यांनी आपल्या जीवन दर्शनाने प्रस्थापित केले। मऊ मेणाहूनही असावे पण वज्राहूनही कठोर केव्हा व्हावे हे तुकोबांनीच लोकांना शिकवले। जगातील वैरभाव समाप्त व्हावा, जगात शांतता नांदावी, सर्वांना सुख समाधान प्राप्त व्हावे यासाठी भक्तिमार्गाची वाट दाखवली। जीवनाचे सार भक्तिमार्गातच आहे म्हणून अविश्वासू जगात जगताना समोर विठ्ठल भक्तीचा विश्वासू आदर्श ठेवला। गावोगावे कीर्तने केली। संत तुकाराम यांची प्रतिभा व ईश्वरप्रेम थक्क करणारे आहे। आज जगभर तुकाराम गाथा हा केवळ श्रद्धेचाच नाही तर सुखी जीवनासाठी पथदर्शक ग्रंथ ठरलाय। तुकोबांची गाथा म्हणजे जगाला सन्मार्गासाठीची मोठी देणगीच। हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण।
तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे।